नमस्कार, मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज एका नवीन विषयावर आपण व्हिडिओ करतो आहे. हा व्हिडिओ आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या जवळपास होणाऱ्या घटना, विजेचा शॉक लागून बरेच जण मरतात, विजेचा धक्का लागून. आणि संख्या किती असेल तर 2009 पासून जर संख्या बघितली तर प्रतिवर्षी 1200 ते 1500 लोक विजेचा धक्का लागून माणसं मरतात. आता मागच्या 5 वर्षात ही संख्या 5000च्या वर आहे, पण 2009 पासून जर संख्या काढली तर ती 10000च्या वर जाते. आणि एकही FIR नाही. हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय. एका तक्रारदारानं राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर हे सत्य पुढे आलं की हजारो लोक मरत असताना एकही FIR होत नाही. आणि FIR न झाल्यामुळं खरं म्हणजे विद्युत निरीक्षक आणि वीज वितरण कंपनीचे लोक, महावितरण कंपन्या किंवा महापालिकेचे विद्युत विभाग, जे कोणी जबाबदार असतील यांच्यावर FIR जर झाले असते, जबाबदारी निश्चित झाली असती, तर काय झालं असतं? FIR झाल्यानंतर जे मृत्युमुखी पडलेले लोक आहेत त्यांना विमा मिळाला असता, मदत मिळाली असती, काही अनुकंपा धर्तीवर त्यांना नोकऱ्या मिळाल्या असत्या, शासनाच्या काही योजना असतात त्या योजनेमध्ये त्यांना फायदा झाला असता. हे अपघात म्हणून मानला जातो. आता महाराष्ट्राचे जे कोणी मुख्य विद्युत निरीक्षक आहेत त्यांच्यावरच आपण कारवाई करावी अशी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करताना ते असं म्हणतात की वीज वितरण कंपन्या, विद्युत निरीक्षक, सहाय्यक विद्युत निरीक्षक आणि कनिष्ठ अभियंता दर्जाचे अधिकारी किंवा ज्यांची जबाबदारी असेल ते, तर असे जे अपघात होतात या अपघातामध्ये देखभाल न केल्यामुळं, दुरुस्ती न केल्यामुळं मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आणि असे विजेचे धक्के लागून जेव्हा माणसं मरतात तेव्हा ते चौकशी अहवाल तयार करतात. त्या चौकशी अहवालामध्ये कुठेही गुन्हा नोंद होत नाही, कुठेही कुणाची जबाबदारी निश्चित केली जात नाही, तर दोषी व्यक्तीचा संबंध दाखवला जात नाही, तर तो एक अपघात असा मानला जातो. माणसं मरतात, माणसाबरोबर जनावरंही मरतात. कधी पाण्यात वीज सोडून मरतात, कधी वीज उतरते पाण्यामध्ये. हे पावसाच्या, आता या प्रचंड पावसाळ्याच्या काळामध्ये माणसं अडचणीत येतात खेड्यापाड्यामध्ये. तर वीज कायदा कलम 149 काय सांगतं की दोषी अधिकाऱ्यांना जबाबदार धरा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पण आजतागायत एकही गुन्हा या ठिकाणी नोंद झाला नाही. सगळे मृत्यू अपघात असे नोंदवले गेले आहेत. तर FIR नसल्यामुळं विमा नाही, मदत नाही, कसलेही सहकार्य नाही. आणि सगळेजण आपल्या आपल्या ठिकाणी, म्हणजे देशात वीज वितरण कंपनीला ब्रिटनमध्ये पुरस्कार मिळाला आहे चांगलं काम आहे म्हणून. मग या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असताना प्रतिवर्षी 1200 ते 1500 लोक वीज अपघातानं मरत असताना यावर कोण तोडगा काढणार, कोण चौकशी करणार? ही मरणारी माणसं कोण आहेत? हे श्रीमंत कुटुंबातली नसतात. त्यांच्याकडं विविध यंत्रणा असतात. म्हणजे चुकून जर विजेचा शॉक उतरला तर ताबडतोब सगळं वीज बंद होते, असे ट्रॅप होतात, असे काही व्यवस्था असतात. तर एकूण महाराष्ट्र हे राज्य विद्युत बिलाच्या बाबतीत देशातल्या इतर कित्येक राज्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा टाटाची जी वीज आहे त्यापेक्षा महावितरणची वीज महाग आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी आपण कर्नाटकात वगैरे पाहिलं तर आपल्याकडं डिपॉझिट, वीज वितरणचे म्हणजे किती बिल येतं याची जर संख्या बघितली तर हजारो रुपयाचं नुकसान वर्षाला प्रत्येक ग्राहकाला होत असताना, हजारो रुपयाचं डिपॉझिट प्रत्येक ग्राहकाला द्यावं लागत असताना, आणि अगदी म्हणजे 1 महिन्याचं बिल थांबलं तर डिपॉझिट असताना वीज वितरण कंपन्या कोरोनाच्या काळामध्ये वीज कट करायच्या. महावितरणचे लोक, त्यांना सांगावं लागलं मला त्या काळामध्ये. वीज मंत्र्यांना मी फोन करून सांगितलं की कोरोनाच्या काळामध्ये पेशंट ॲडमिट आहेत आणि कुणाचं बिल राहिलं असेल आणि क्वारंटाईनसाठी लोकांनी शाळा, ग्रामपंचायतच्या जागा ताब्यात घेतल्या, सार्वजनिक संस्थेच्या इमारती ताब्यात घेतल्या होत्या. तर या महावीज वितरण कंपनीवर कारवाई झाली पाहिजे आणि हे दोषी लोकांना शोधून काढलं पाहिजे. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ महावितरण कंपनीपर्यंत जाऊ द्या, मानव हक्क आयोगापर्यंत जाऊ द्या. तुमचे पत्र पाठवा, व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा, याला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.